दैनिक भारत विचार, निर्भीड, अचूक, सत्य बातमी. नमस्कार. दैनिक भारत विचार न्यूज चॅनलमध्ये मी संपादक दत्ता हजारे आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत करत आहे. आज मी आलेलो आहे वारजे माळवाडी या ठिकाणी. आपल्यासोबत सचिनजी गजलमाल आहेत. त्यांची नुकतीच केंद्रीय दूरसंचार मंत्रालयाच्या सल्लागार समिती सदस्य पदावर नियुक्त झालेले आहे. तर त्यांनी या पदावर नियुक्ती झाल्यानंतर आता समाजासाठी काय योगदान देणार आहेत किंवा या दूरसंचार खात्यावरती त्यांचं कसं कार्य असणार आहे व त्यांचं काय पुढील योजना आहे हेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे. चला तर मग सर नमस्कार. सचिनजी आपलं खूप खूप स्वागत आहे आमच्या चॅनलवर. आम्हाला सांगा आपली नुकती नियुक्ती झालेली आहे केंद्रीय दूरसंचार सल्लागार समितीवर. तर आपलं आता पुढचं पाऊल काय असणार आहे? प्रथम मी आपल्याला सर्वांना नमस्कार करतो आणि माझी आता भारत सरकारच्या दूरसंचार निगमवरती नियुक्ती झालेली आहे. त्यासाठी मी भारत सरकारचं BSNL डिपार्टमेंट याच्यात जास्तीत जास्त टॉवर कसे उभे करता येईल, लोकांना रेंज कशी मिळेल, ग्रामीण भागात मोबाईल टॉवर उभे करून BSNLचं जास्तीत जास्त ग्राहक कसे वाढवता येईल आणि म्हणजे भारत सरकारचं जे BSNL डिपार्टमेंट आहे दूरसंचार निगम ते प्रॉफिटमध्ये कसं आणता येईल या संदर्भात मी काम करणार आहे. इंटरनेटच्या माध्यमातून BSNL जागोजागी 5Gपर्यंत कसं पोचता येईल, गावोगावी कसं पोचता येईल आणि भारत सरकारचा हा उपक्रम गावोगावी शहरी भागात सर्व कसा पोचवता येईल आणि त्याचं नेटवर्क कसं स्ट्रॉंग करता येईल या संदर्भात मी प्रथम बैठक घेऊन त्यांच्याशी चर्चा करून, माझी पुढच्या आठवड्यात बैठक आहे त्या संदर्भात चर्चा करून आता कुठं नेटवर्क वीक आहे, कुठं 5Gचं काम चालू आहे त्या संदर्भात मी प्रशासनाशी मीटिंगमध्ये विचारून हे सगळं कार्य करणार आहे. सर मला पुढचा प्रश्न असा काय वाटतो आहे की कुठेतरी शासनाची सेवा म्हणून दूरसंचार खात्याला बघितलं जातं, BSNL खात्याला बघितलं जातं. तर लोकांचा पाहण्याचा दृष्टिकोन हा थोडा वेगळा झालेला आहे. आज खाजगी संस्थांनी ओव्हरटेक केलेला आहे, म्हणजे जिओ म्हणा, एअरटेल म्हणा, अजून नामवंत कंपन्या आहेत. तर यांना आपण टक्कर देण्यासाठी काय योजना असणार आहे पुढची? याच्यात आता BSNL टक्कर देण्यासाठी ग्रामीण भागात BSNLचे जास्तीत जास्त टॉवर उभे करायचं काम चालू आहे आणि आत्ता पुणे जिल्ह्यात 500 टॉवर उभे केलेले आहेत जास्त. आणि ते नेटवर्क ग्रामीण भागात तुम्ही कुठल्याही कानाकोपऱ्यात गेला तर हे नेटवर्क BSNLचंच मिळतं आहे. त्यामुळं हे प्रायव्हेट कंपन्यांचं नेटवर्क मिळत नाही. आणि आज शहरी आणि ग्रामीण भागात BSNL तर स्ट्रॉंग झालेला आहेच, तरी पण ग्रामीण भागात नेटवर्किंग आय टी क्षेत्रात इंटरनेट हे कसं स्ट्रॉंग होईल आणि तिथं लोकांना कसं इंटरनेट वापरता येईल या संदर्भात मी काम करणार आहे. सर मला आता एक महत्त्वाचा प्रश्न वाटतो, थोडा वेगळा प्रश्न आहे. नुकतीच संसदेमध्ये जे हे आहेत चड्डा साहेब, आपण त्यांना ओळखता. तर चड्डा साहेबांनी जे आवाज उठवला होता की 28 दिवसाचा महिना, तर ज्या कंपन्या आहेत त्या 30 दिवसाचा का करत नाहीत याच्यावर आवाज उठवला. वर रिचार्ज रोमिंग वगैरे म्हणा किंवा इन्कमिंग का फ्री ठेवत नाहीत. कळला आपला प्रश्न माझा. हां, तर यावर आपण काय आपण प्रश्न टाकताय? BSNL ही एकमेव संस्था अशी आहे की यांनी प्रथम हे पाऊल उचललं आणि लोकांना जास्तीत जास्त सुविधा देण्यासाठी जे 28 दिवसाच्या जागी 30 दिवसाची हे BSNLने पाऊल उचलले, त्याची प्रोसेस चालू आहे. आणि राघव चड्डांनी जो प्रश्न विचारला होता की बाबा 28 दिवसच रिचार्ज करायला लागतं, तर BSNL त्याच्यावरती प्रोसेस चालू केलेली आहे ऑलरेडी आणि 30 दिवसाचं रिचार्ज आणि अनलिमिटेड इनकमिंग कॉल्स, त्याला कुठली गरज लागणार नाही तुम्हाला, हे BSNLने पाऊल उचललेलं आहे. नाही, मला असा प्रश्न विचारायचा सर की गोरगरीब लोकांना इंटरनेटची काय गरज नसते. काही लोकांकडे छोटा फोन आहे, त्यांना इंटरनेटची गरज नसते, पण इन्कमिंग ॲटलीस्ट फ्री मिळावं, आउटगोईंग त्यांच्या मनाने करतील ते. त्यांना छोटा रिचार्ज आपण काही BSNL का प्लॅन आहे?
हो, त्या संदर्भात BSNLनी नवीन प्लॅन लॉन्च केलेले आहेत, की ओन्ली फॉर इनकमिंग फ्री, म्हणजे ज्यांच्याकडं इंटरनेट नाही, तर त्यांना त्यांच्यासाठी नवीन प्लॅन लॉन्च केलेले आहेत. म्हणजे प्रीपेड. फक्त ग्रामीण भागात लोकं रिचार्जच करून वापरतात. त्यामुळं ते नवीन प्लॅन केलेले आहेत, की बाबा फक्त रिचार्ज करून तुम्ही आउटगोइंग कॉल करू शकता, बाकी इनकमिंग कॉल फ्री असणार आहे. असं नवीन लॉन्च केलेलं आहे. शेवटचा प्रश्न घेतो सर. आता आपण या पदावर नियुक्त झालेला आहात. नुकतेच आपण या पदाचं आपण स्वागत केलेलं आहात. आता मला सांगा, आता पुढचं जे पाऊल असणार आहे, पुढच्या काळासाठी आपल्याला युवा पिढीसाठी काय आपण म्हणजे संदेश द्याल? BSNL जास्तीत जास्त घरोघरी पोचवायचं काम करणार आहे मी. आणि प्रायव्हेट कंपन्यांनी जी मक्तेदारी दाखवलेली आहे, ती भारत सरकारचं BSNL हे अजून स्ट्रॉंग करायचं काम करणार आहे. आणि त्या संदर्भात वेगवेगळे टॉवर्स उभारण्याकरता रोजगार कसा उपलब्ध होईल, बाकी IT क्षेत्रामध्ये लोकांना इंटरनेट यूज करून कसं व्यवसाय उपलब्ध करता येईल त्यांना, हे काम करणार आहे. आणि ग्रामीण भागात छोटे छोटे जे शॉपकीपर होते, आता BSNLचं कार्ड मिळत नाही, पण त्यांच्यापर्यंत ते BSNLचं कार्ड स्ट्रॉंग कसं पोचता येईल, हे काम करणार आहे मी. खूप खूप धन्यवाद सर. तुमच्या कार्याला आम्ही नक्की शुभेच्छा देतो. आपलं कार्य असंच समाजासाठी एक आदर्श ठरो व आपलं सेवा समाजासाठी चांगल्या प्रकारे घडो. कॅमेरामन निलेश संपादक दत्ता हजारे, तेच थांबतो. धन्यवाद.